आणि यानंतर काही महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आणि यापुढे आम्ही टीम इंडियामध्ये वन डे क्रिकेट खेळत राहणार असल्याचं देखील रोहित शर्माने स्पष्ट केलं। मात्र अचानक रोहित शर्माने देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली हे अद्याप समोर आलेलं नाही। निवृत्तीनंतर रोहित शर्मा राजकारणात दिसू शकतो अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कृत्रिम वाळू धोरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50 जणांना सवलत मिळणार आहे। याशिवाय प्रत्येक युनिटला 200 रुपये प्रति ब्रास सवलत असेल। या सरकारच्या धोरणामुळे पर्यावरणाची हानी टळणार आहे। तिकडे दिल्लीमध्ये भाजपने मुख्यमंत्री परिषदेची बैठक बोलावली आहे। येत्या 25 मे रोजी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही बैठक होते। या बैठकीला पंतप्रधान मोदी संबोधित करतील। सुशासन विकसित भारताच्या अजेंड्यावरती चर्चा होणार आहे। मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याच्या धमकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता इशारा दिलाय। मुंबई आणि महाराष्ट्रासंदर्भात 2 बैठका झालेल्या आहेत। मुंबईच्या सुरक्षेबाबत आपण पूर्णपणे अलर्ट आहोत। कुणीही हिंमत केली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा शिंदेंनी दिलाय।